नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अगदी झटपट काळ्या चण्याची चमचमीत अशी उसळ करूयात. तर त्यासाठी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली करून थोडंसं ते हिंग टाकून घ्यायचं तेलामध्ये, चव खूप छान येते. आणि आता 1 चमचे इथे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेले, ती तेलामध्ये थोडीशी अशी परतून घ्यायची आणि गॅस बारीक करायचा आपल्याला इथे आता. आणि मसाले टाकून घ्यायचे. तर पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळा तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर, यामुळे कलर खूप छान येतो. मसाले तेलामध्ये थोडेसे असे परतून घ्यायचे, त्यामुळे काय होतं मसाले आपले खाली चिटकले जात नाहीत. आणि आता एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही तेलामध्ये टाकून घ्यायचा. आणि कांदा थोडासा सॉफ्ट करायचा आपल्याला, कांदा जास्त असा भाजायचा नाही, थोडासा सॉफ्ट करायचा आहे. 2 ते 3 मिनटं कांदा परतून घ्यायचा आणि यातून चवीनुसार मीठ टाकायचं. त्यामुळे काय होतं कांदा आपला पटकन शिजला जातो. झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची. आणि आता झाकण काढल्यानंतर तुम्हाला दाखवते, कांदा छान असा सॉफ्ट होतो. हे पहा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि 1 वाटी चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी कुकरच्या 4 शिट्ट्या करून सॉफ्ट असं शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हे पहा मऊसूत शिजवून घ्यायचे. आणि आता हे चणे यामध्ये टाकून घ्यायचे. तर अगदी झटपट आपली घाई गडबडीच्या वेळी चणे जर आपण शिजवून फ्रीजमध्ये जर ठेवले तर अगदी सकाळी 10 मिनिटात आपली भाजी बनवून तयार होते. चणे टाकल्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडंफार जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं. छान अशी मोकळी आपली भाजी बनवून तयार होते. तुम्हाला रबरबीत हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ठेवलं तरी चालेल. हे 4 ते 5 मिनिटं छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि पाणी पूर्णपणे आटल्यानंतर आता ही उसळ आपण बाजूला काढून घेऊयात. तर अगदी झटपट आपली उसळ बनवून तयार होते आणि अगदी चवीला चमचमीत लागते. या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.